रांजणगाव सुरजी तालुक्यातील विहीगाव शिवारात एक संशयास्पद आणि धक्कादायक घटना 12 फेब्रुवारीच्या सकाळी उघडकीस आली आहे. धनुकार यांच्या शेतात एक आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? इलेक्ट्रिक शॉक, झटका मशीन की अन्य कोणतं कारण? वेगवेगळ्या चर्चांमुळे प्रकरण अधिकच गूढ बनलं आहे. या परिसरात निंदण, तूर, कपाशी वेचणी आणि चना कापणीकरिता मध्य प्रदेशातून आदिवासी मजूर कामासाठी येतात. अशाच कामासाठी आलेली 35 वर्षीय आदिवासी महिला रामकृष्ण धनोकार यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राहुल बोर्डे यांनी रहिमापूर पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर ठाणेदार अनंत वळदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. अचलपूर येथील फॉरेन्सिक तज्ञांची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचली. यावेळी नमुने गोळा करण्यात आले असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे शवविच्छेदन व तपासणी करिता पाठवण्यात आला आहे. दरम्यान गावात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. मृत महिला पिंकी झडापाचे, राहणार जुना पाणी, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती आहे. ती विधवा असून तिला 2 मुली आहेत. कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्यावर होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल, असे ठाणेदार अनंत वळदकर यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तोपर्यंत विहीगाव शिवारातील आदिवासी महिलेचा मृत्यू अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला आहे. तुम्हारा कौन है? मेरी हाँ? उसके भाई की बहू है वो। भाई की बहू। हाँ, तुम्हारा नाम क्या है? सगे भाई की बहू है। सही, सगे भाई की बहू। हाँ, तुम्हारा नाम क्या है? तो दमला रमला, दमला दमला दमला। फिर अब तुमको कैसा पता चल गई? तुम्हारे साथ में थे काम को? नहीं, किसका फोन आया था? परपुल परपुल का फोन आया तो हम इधर आए हो गए। देखने को। उनके साथ कोई नहीं के रिश्तेदार उनके? तुम ही है क्या? कोई नहीं था। कितने दिन से इधर थे? क्या मालूम, पता हमको नहीं मालूम हमको। ही नहीं। हो गए।